शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात दुपारी 2 वाजता जो आहे तो हप्ता मिळणार। आताच सर्वात मोठी बातमी आपण योजना कॉर या यूट्यूब चॅनलवरती पाहतात। तर अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत त्या व्हायरल बातम्या खरंच आहेत का खोट्या या व्हिडिओच्या माध्यमातून पडताळणी आपण करणार आहोत। त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, कृपया करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर आता येण्याची सर्वात मोठी बातमी आताच घोषणा झालेली आहे आणि पीएम किसान योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ठरलेली आहे आणि 2018 मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना सुरू केली आणि या योजनेला पीएम किसान महासन्मान निधी योजना सुद्धा म्हटलं जातं। आणि पीएम किसान योजने ही चा जो हप्ता आहे खरंच मिळणार का, अनेक शेतकरी बांधवांना जो आहे ते संभ्रम निर्माण झालेला आहे की खरंच दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रुपये जे आहेत ते मिळत असतात आणि प्रत्येकी हप्ता जो आहे 2000 रुपयाचा मिळत असतो। आता ही पीएम किसान योजनेची ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती आवश्यक केलेली आहे आणि जी ई-केवायसी आहे ती 3 प्रकारे सुद्धा करायची मित्रांनो। खाली पहिली पद्धत आहे OTP बेस्ड आधारित, दुसरी पद्धत आहे बायोमेट्रिक आधारित आणि तिसरी पद्धत जी आहे ती आहे फेस ऑथेंटिक आधारित ई-केवायसी। अशा पद्धतीने 3 प्रकारच्या ई-केवायसी तुम्ही मित्रांनो करू शकता। एकंदरीत मित्रांनो, जो हप्ता आहे खरंच 2 वाजता मिळणार का, तर मित्रांनो एक मिळण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तसेच मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल, ई-केवायसी असेल किंवा अन्य काही असेल तर करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।